नाशिकमध्ये पुढच्या वर्षी सिंहस्थ कुंभमेळ्यात पूजा विधींसाठी पुरोहितांची गरज आहे आणि यासाठी सरकारतर्फे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वैदिक संस्कार ज्युनियर असिस्टंट हा नवा अभ्यासक्रम सुरू करण्यात येतोय। अल्पमुदतीच्या या रोजगारक्षम अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना वैदिक संस्कार, मंत्रोच्चार आणि धार्मिक विधींचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे। आधुनिक तंत्र शिक्षणासोबतच आध्यात्मिक ज्ञानाचा संगम घडवण्याचा हा प्रयत्न आहे। याला त्र्यंबकेश्वर मंदिराच्या विश्वस्तांसह पुरोहितांकडून मात्र विरोध केला जातोय आणि हे धर्मशास्त्र विरोधात असल्याचं त्यांचं म्हणणं आहे। प्रशिक्षण संस्थेमध्ये पौरोहित्य ह्या व्यवसायाचं प्रशिक्षण देण्यात येत आहे आणि त्या कोर्सला ऍडमिशन घ्यावी। मी सर्वप्रथम ही घटना अतिशय चुकीची आहे, हिंदू धर्माच्या रूढी परंपरेला छेद देणारी आहे। जर आपल्या महाविद्यालयांमधून संस्कृत हा विषय आर्ट या शाखेत किंवा कला शाखेत संस्कृतमध्ये PhD पासून तर BA पासून 12वी पासून संस्कृत हा विषय शिकवला जातो, तर पौरोहित्य हा याला व्यवसायाचं स्वरूप देऊन असं कोणता हट्ट सरकारने करायचं ठरवलंय की पौरोहित्य व्यवसायाचं शिक्षण देऊन सर्वांसाठी ही दालनं खुली केली। हे बघा, या सगळ्या गोष्टीला एक परंपरा आहे, रूढी आहे। तीर्थ पुरोहित नावाची संकल्पना आपल्या पूर्वजांनी अस्तित्वात आणलेली आहे। आपले कोणतेही पूर्वज जर तीर्थयात्रेला गेले तर तिथे आपले जे गुरुजी असतात त्यांच्याकडे जाऊन तिथे तीर्थविधी केला जातो, परंतु अशा प्रकारे त्याला व्यवसायाचं स्वरूप देऊन सरकारने हा जो काय अभ्यासक्रम आणलेला आहे यासाठी मी ॲज त्र्यंबकेश्वर देवस्थानचा विश्वस्त म्हणून आणि एक भारताचा हिंदू धर्म विचारसरणी असलेला नागरिक म्हणून माझा याला पूर्ण विरोध आहे।